विकासासाठी जवळजवळ 62 मुद्द्यांवरती भाष्य केलं, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्र, शहरी महाराष्ट्र या सगळ्यांमध्ये सर्वदृष्ट्या सुधारणा झाल्या पाहिजे। महाराष्ट्र जर अग्रगण्य राष्ट्र तर आहेच, प्रगतशील राष्ट्र आहे, पण प्रगतीच्या दृष्टीने जिल्हा परिषदाच्या शाळा असतील किंवा नगरपालिकांच्या शाळा असतील, त्या शाळांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। त्या शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे। त्याचबरोबर शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, पुरेसा स्टाफ पाहिजे आणि कन्स्ट्रक्टिव्ह दृष्ट्या पाहिले तर इमारती सुसज्ज पाहिजे, डिजिटल स्कूल झाल्या पाहिजे। या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने या भविष्यात काम केलं पाहिजे। त्याचबरोबर जे माध्यमिक विद्यालय असतील, त्यांच्याकडे कॉलेज असतील, त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच वेळेला संस्थांच्या ज्या शाळा असतात त्याकडे संस्थानकांचं पण लक्ष नाही आणि सरकारचंही लक्ष नाही, असं सगळं धोरण आहे। शिक्षकांची मनमानी, कधी जायचं सह्या करायच्या, कधी निघून यायची, अशी सगळी परिस्थिती। याच्याकडे जर विचारलं तर त्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि आमच्याकडे जर आदिवासी विभागाच्या जर संस्थांच्या शाळा असतील तर ते म्हणतात ते संस्थेचं काम आहे। त्यामुळे सरकारचा त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे, कारण सरकार त्याला पगार देत आहे, त्या दृष्टीने सरकारने लक्ष दिलं पाहिजे। कारण गुणवत्तापूर्ण शिक्षक दिलं, जर शिक्षण दिलं, जर बेस पक्का असेल तर महाराष्ट्र उभा राहील। आणि शिक्षणात जर तुम्ही लक्ष नाही घातलं तर मला वाटतं हे आपल्या दृष्टीने बरं राहणार नाही। आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर महात्मा फुले जीवनदायी योजना ही आपण सर्व कशी राबवतोय। आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण 5 लाखापर्यंत दिलाय, परंतु त्यासाठी काही ठराविकच हॉस्पिटल त्यामध्ये तुम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे। मला वाटतं ग्रामीण भागात नुसता तालुका लेवलला नाही तर ग्रामीण भागातही जे चांगले हॉस्पिटल आहेत त्यांना मान्यता दिली गेली पाहिजे। कमी कालावधीमध्ये हार्ट अटॅक किंवा सर्पदंश असेल किंवा वेगवेगळ्या आजारावरती लवकरात लवकर रुग्णांना सुविधा भेटली पाहिजे, उपचार भेटला पाहिजे। आज आपण पाहत असेल की सर्पदंश जेव्हा व्हेंटिलेटरवरती पेशंट जातं तेव्हा त्याला उपचारासाठी गव्हर्नमेंटकडनं महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा बाकी मुख्यमंत्री सहाय्यता निधी भेटतो। मला वाटतं नुसते ASVची इंजेक्शन जरी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये तरी बिल खूप मोठं होऊन जातं, 60, 70, 80 हजार। आणि मग त्यावेळेला जर पेशंट व्हेंटिलेटरवर काय बळच टाकायचं का, तर ह्या दृष्टीने पण विचार झाला पाहिजे। आणि मला वाटतं ग्रामीण भागातील सगळी आरोग्य व्यवस्था परिपूर्ण झाली पाहिजे। शहरात तर आपण सगळेजण लक्ष देतोयच। आणि आमच्याकडे तालुक्याच्या दृष्टीने माझ्याकडे बोलायचं तर अकोल्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय दिलंय, उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू झालंय, पण राजूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं तर त्याला निधी दिला पाहिजे। शेंडी भंडारदरा सारख्या ठिकाणी आपण ग्रामीण रुग्णालय दिले, त्याचं काम निधी देऊन सुरू झालं पाहिजे। अजून खिरविऱ्या सारख्या ठिकाणी तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं पाहिजे, जेणेकरून अन्न वस्त्र निवारा जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच आरोग्य ही पण मानवाची मूलभूत गरज आहे आणि शिक्षण ही पण मानवाची मूलभूत गरज आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या सरकारकडनं भविष्याच्या काळामध्ये काम झालं पाहिजे। आपण पाहतोय की आपण पर्यटन दृष्ट्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये काम करतोय, सगळीकडे। मग आमचा शिवनेरी असेल किंवा इकडं आमचा पट्टा किल्ला असेल की जिथे शिवरायांचं मोठं वास्तव्य लाभलेली ही किल्ले आहेत, पावन झालेली ही भूमी आहे, आणि मग त्या ठिकाणी त्या गड संवर्धनासाठी मोठं काम झालं पाहिजे। सरकार तसं करतंय, शिवनेरीसाठी करतंय, पण माझं म्हणणं आहे की त्याच्या शेजारी आमचा विश्रामगड पट्टा किल्ला आहे, तिथं पण तसं व्हावं। त्यातून पर्यटन उभं झालं तर आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार भेटेल आणि हा ऐतिहासिक किल्ला आपल्या सगळ्यांच्या नजरेपुढे येईल। मला वाटतं भंडारदरा परिसर असेल, रतनगड परिसर असेल, कळसुबाई महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर असेल किंवा हरिश्चंद्रगडचा कोकणकडा, अशी एकाच एक अशी पर्यटनाची स्थळे ह्या अकोले तालुक्यात आहेत। परंतु पर्यटनाचा मुख्य आत्मा आहे रस्ता। त्यामुळं तो तालुका पर्यटन घोषित करून त्या भागामध्ये आज रस्त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे, मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे आणि ही पर्यटन स्थळ जगाच्या नकाशावरती आली पाहिजे। त्यातून तिथल्या तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकेल, कारण पर्यटनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो, देशात सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सरकारचं धोरण ग्रामीण भागात अशा पद्धतीने असलं पाहिजे की जी दुर्मिळ स्थळ आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष आहे, ज्या भागावरती कोणी लक्ष घालत नाही तर ती स्थळं पुढे आली पाहिजे। माझ्याकडे फोपसंडी असं गाव आहे का तिथं सूर्य
उशिरा उगवतो अशी त्याची ख्याती आहे। MPSC UPSCच्या परीक्षेला गेलं तर पहिला प्रश्न अकोले तालुक्यातील पोरांना विचारला जातो की तुमच्या तालुक्यातील गाव सांगा का जिथं सूर्य उशिरा उगवतो। तर मग अशाच गावांवरती लक्ष घालून ते जर तिथं पर्यटनातून काही निर्माण झालं तर ती गावं उजेडात येऊ शकतील। त्यामुळे हे मी माझ्या फक्त तालुक्यापुरते बोलतोय असं नाही, तर महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रामध्ये असं